बँड गेला, डीजे आला, असं का म्हणतोय भावांनो? आपण सतत लहानपणी बँड बाजा म्हटलंय, की आपल्याला तो एक प्रकारचा डीजेच वाटायचा आणि हो, बँड बरोबर वाजणारे वेगवेगळे वाद्य, हलगी असो, मोठा ढोल असेल किंवा ताशे असे वेगवेगळे प्रकारचे बँडमध्ये वाद्य असायचे आणि काय ते गाणारे लोक आणि एक मोठा माईक त्या लोकांबरोबर असायचा आणि हो, हाच बँड रिक्षामध्ये अ, लावून दिला, की प्रत्येक सिंगर त्याच्यामध्ये गाणे म्हणायचे. भावांनो, याच बँडचं आता काय झालं आणि कुठं गायब झाला हा बँड, हे आपण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भावांनो आणि या व्हिडिओला शेअर करा आणि बाजूचं ऑल नोटिफिकेशन ऑन करून बाजूच्या घंटीचे बटन दाबा. जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील. तर सुरुवात करूया या व्हिडिओला. स्टे बँड गेला आणि डीजे आला. भावांनो, ही सत्यता खरी आहे. कारण की काही ठिकाणी आपल्याला बँड क्वचितच आढळेल. हां, हल्ली काही शहरात बँड आपल्याला छोटीशा कार्यक्रमाची मिरवणूक असेल, तेव्हा आपल्याला हा बँड आढळून येतो. बाय चान्स हा बँड सीझन न मिळाल्यामुळे आता बँड बाजाची काही व्हॅल्यू डीजेमुळेच कमी झाली भावांनो. आता डीजे लोकं जास्तीत जास्त बुकिंग करू लागले. शिवजयंती असो, होळी असो किंवा इतर काही कार्यक्रम असो, क्लब असो किंवा 31 डिसेंबरची पार्टी असो, सगळीकडे डीजेचा शोर-शराबा जास्त असतो भावांनो. आणि हो, त्या काळात बँड बाजाचा उपयोग देवीची मिरवणूक असे, नवरात्री उत्सव असे, काही इतर ठिकाणी कार्यक्रम असो, तेव्हा बँडचा उपयोग त्या कार्यक्रमासाठी घेत असे. आणि हो, हाच बँड लोकांचा करमणुकीचा भाग झाला होता भावांनो. याच बँडचं डीजेना पुरे चिल्लर करून टाकले. हे खरं आहे. आणि हो, आता खेड्यागावामध्ये बँड कमी प्रमाणात दिसेल, पण डीजेच जास्त प्रमाणात दिसतात. आपण एखाद्या लेकराला विचारलं, "का रे दादा, तुम्ही बँड का नाही लावत?" "अरे बापा, बँडपेक्षा आता डीजेचीच जास्त हवा आहे." हे खरं आहे. भावांनो, पहिल्यांदा पहिल्यांदा बँड पण काही कमी नव्हता आणि बँडची पण डीजेहून जास्त हवा होती आणि या बँड बाजामुळे लोकांना काही त्रास होत नव्हता भावांनो. हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. तर स तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा भावांनो आणि कोणी-कोणी लहानपणी बँडचा आनंद घेतलेला आहे आणि बँड समोर कोण-कोण डान्स केलेला आहे, हे कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भावांनो आणि चुकलं-माकलं असेल तर क्षमा करून घ्या आणि चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओला शेअर करा. बाय, बाय.